आपण बघणार आहोत शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये काय आहे, उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. हे 10वी साठी खूप महत्वाचा असा टॉपिक आहे. मराठीला या बोर्डच्या पेपरमध्ये 10th बोर्डच्या पेपरमध्ये एक्झाममध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. आता आपण उपसर्ग आणि प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय. आता एखादा मूळ शब्द असेल, त्या मूळ शब्दाच्या आधी शब्दाच्या आधी जे प्रत्यय लागतं त्याला काय म्हणणार आपण, उपसर्ग घटित शब्द. आणि मूळ शब्दाच्या मागे जे प्रत्यय लागतं त्याला काय म्हणायचं, प्रत्यय घटित शब्द. म्हणजे मूळ शब्द हा काय आहे, विचार, आणि त्याच्या पुढे काय लागलाय, सु, म्हणून हे काय झालं, सुविचार. मग हे काय झालं, उपसर्ग घटित, कारण मूळ शब्दाच्या पुढे लागलेला एक शब्द आहे त्याला उपसर्ग घटित म्हणणार. आणि आता एखादा शब्द आहे त्याच्या मागे लागलेला प्रत्यय असेल त्याला प्रत्यय घटित शब्द म्हणणार. आता नेक्स्ट आहे दयाळू. ते येणार प्रत्यय घटीमध्ये, कारण की दया हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या मागे ळू लागलेला आहे. प्रगती, गती असते आणि पुढे काय आहे, प्रगती, सॉरी पुढे आहे प्रगती, म्हणून कुठे येणार, उपसर्ग घटित मध्ये येणार हा शब्द प्रगती. नंतर आहे दुकानदार. दुकान शब्द मूळ आहे आणि नंतर दार लागलेला आहे, म्हणून ते प्रत्यय घटीमध्ये. माणुसकी, माणुसकी प्रत्यय घटीमध्ये येणार. मूळ शब्द आहे माणुसकी. यथाशक्ती, शक्ती असते त्याच्या पुढे यथा लागलेला आहे, यथा, म्हणून ते आलं उपसर्ग घटित. नंतर आहे गैरसमज. समज असतो माणसाचा, तो गैरप्रकारे झाल्याच्या नंतर, म्हणून तो आलेला आहे उपसर्ग घटित. नेक्स्ट आहे